रोहित पवारांनी मीडियात बोलण्यापेक्षा माझ्याशी थेट चर्चा करावी. त्यांच्याकडे माझा नंबर आहे. यापूर्वीही कर्जत जामखेडच्या अनेक मुद्द्यांवर आम्ही समन्वयानं मार्ग काढलाय, असं माजी खासदार तथा भाजप राज्य उपाध्यक्ष सुजय विखे यांनी म्हटलंय. रोहित पवारांच्या भावना काय आहेत हे मला माहीत नाही, मात्र त्यांनी माझ्याशी थेट संवाद साधावा असंही विखे म्हणाले. तलाठी भरती घोटाळ्याचे पुरावे असतील तर ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करावे. न्याय व्यवस्थेवर विश्वास असेल तर तिथंही दाद मागता येईल. कुणावर अन्याय झाला असेल तर न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे न्याय मिळू शकतो, असं सुजय विखेंनी स्पष्ट केलं. नाही, आता त्यांना काय वाटतं किंबहुना त्यांची काय भावना असेल हे मला माहिती नाही. त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे. त्यांना वाटत असेल की माझ्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे तर मीडियामध्ये न जाता त्यांनी मला फोन लावावा. मी त्यांच्याशी बोलू शकतो. कारण की यापूर्वी देखील मी खासदार असताना आणि ते तिथं आमदार असताना तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आम्ही संभाषण केलेलं आहे. तालुक्याच्या कर्जत जामखेडच्या विकासासाठी मी खासदार असताना आम्ही दोघांनी अनेक वादग्रस्त विषयांवर समन्वय करून, रस्त्याचे विषय असतील किंवा इतर काही विषय असतील, आम्ही समन्वय करून काम केलं. कारण की विकासामध्ये पक्ष नसतो. तर त्यांना असं काही वाटत असेल, मला त्यांच्याकडे बोलवण्याचं काही त्यांची इच्छा असेल किंवा त्यांची भावना असेल तर ते मला त्यांनी मोबाईलमध्ये संपर्क करावा. त्यांच्याकडे माझा नंबर आहे.